घरी अगर उरलेला भात आहे आणि अंडा आहे, तर या दोन्हीपासून बनवा लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडणारी रुचकर अशी नाश्त्याची रेसिपी. तर नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर मग उशीर कशाचा, चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला गॅसवर एक भांडे ठेवायचे आहे आणि यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहे. मग यामध्ये आपल्याला चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. आणि आता ही मिरची आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायची आहे, व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे. तर तुम्ही इथे हिरव्या मिरचीच्या जागी लाल मिरची पावडरचा पण चवीनुसार वापर करू शकता. तर आता इथे मिरची व्यवस्थित फ्राय झालेली आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला 5-6 करडईची पाने घालायची आहेत आणि ही पाने पण आता तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहेत, फ्राय करून घ्यायची आहेत. तर आता करडईची पाने पण व्यवस्थित तेलामध्ये फ्राय झालेली आहेत. त्यानंतर यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. तर मी ते कांदा लांब पीसेसमध्ये कट करून घेतलेला आहे. तर तुम्ही हा कांदा बारीक पण चिरून घेऊ शकता. तर आता आपल्याला हा कांदा पण व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा आहे, फ्राय करून घ्यायचा आहे. मग सगळे साहित्य व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये चिरलेला एक टोमॅटो घालायचा आहे. तर मी ते टोमॅटो पण लांब पीसेसमध्ये कट करून घेतलेला आहे. तर तुम्ही ते टोमॅटो बारीक पण चिरून घेऊ शकता. तर आता आपल्याला परत हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत, व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. मग सगळ्या भाज्या व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये 1 कप बारीक चिरलेला कोबीज घालायचा आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला पाव कप हिरवे मटार घालायचे आहेत. तर मी त्या रेसिपीमध्ये कोबीज आणि मटारचा वापर केलेला आहे. तर तुम्ही घरी ज्या इझिली अवेलेबल भाज्या आहेत त्यांचा पण इथे वापर करू शकता. जसे तुम्ही याच्यामध्ये बारीक चिरलेली ढबू मिरची घालू शकता, गाजर घालू शकता, या तुम्ही याच्यामध्ये बटाटा पण घालू शकता. तर आता आपल्याला परत हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहेत आणि 1 मिनिटापर्यंत व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत. मग सगळे साहित्य व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि परत हे सगळे साहित्य आता व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. तर मी आता इथे व्यवस्थित हे सगळे साहित्य 1 मिनिटापर्यंत परतून घेतलेले आहेत, व्यवस्थित फ्राय करून घेतलेले आहेत. त्यानंतर यामध्ये आपल्याला आता 2 कप शिजवलेला भात घालायचा आहे. तर तुम्ही इथे रात्री जो उरलेला शिळा भात असतो त्याचा पण इथे वापर करू शकता. त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये 1 अंड फोडून घालायचं आहे. आणि आता आपल्याला गॅस एकदम बारीक ठेवून हे सगळे साहित्य व्यवस्थित चमच्याने परतून घ्यायचे आहेत. व्यवस्थित हे ढवळून घ्यायचे आहेत. तर हे जे अंड आहे ते भातामध्ये व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे, व्यवस्थित शिजलं पाहिजे. मग शेवटी आता आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आणि परत हे सगळे साहित्य आता व्यवस्थित मिक्स करायचे आहेत, परतून घ्यायचे आहेत. तर आता इथे हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स झालेले आहे. आणि आता इथे हा एग राईस बनून तयार झालेला आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने अंड्याचा एग राईस बनवून नाश्त्यामध्ये जेवणाच्या वेळी बनवून खाऊ शकता. तर माझ्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रुचकर रेसिपीसोबत. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.